हेलो स्टूडेंट, कैसे हो आप लोग। आई होप सब लोग बढ़िया होंगे और मराठी सब्जेक्ट की प्रिपरेशन भी अच्छे कर रहे होंगे। मैं हूँ आपका मराठी टीचर, मराठी मेंटोर मानस, और आपका स्वागत करता हूँ जे आर ट्यूटोरियल्स में। कविता सीरीज में आज हमारी कविता सीरीज की लास्ट वीडियो बनने वाली है, जहाँ पे मैं कविता आपकी लेने वाला हूँ योगी सर्वकाळ सुखदत्ता, जो कि संत वाणी की लास्ट कविता और अपने कविता सीरीज की भी लास्ट कविता होने वाली है। और कविता की ओर बढ़ने से पहले मैं आपको बता देता हूँ, हमने इसके पहले जो लास्ट वीडियो थी वहाँ पे अपने अंकिला मी दास तुझा ये संत वाणी की जो कविता ली, उसमें मैं क्या बोला थी कि कविता भले ही बहुत छोटी हो लेकिन मीनिंग बहुत ही डीप है, बहुत ही डिफिकल्ट है, इसलिए आप बुक और पेन लेके बैठे। वैसे ये कविता तो उससे भी बहुत डिफिकल्ट है, मतलब मैं आपको डरा नहीं रहा, मैं आपको जस्ट बता रहा हूँ कि पोएम बहुत डिफिकल्ट है, जिसमें जो आपको जो वर्ड है वो समझने के लिए बहुत डिफिकल्ट है। इसलिए आप पेन और बुक लेके बैठे, जहाँ पे मैं डिफिकल्ट शब्द के मीनिंग लिख के दूंगा वो आप नोट करते चले। तो चलो कविता की ओर बढ़ते हैं। कविता का नाम है अपना योगी सर्वकाळ सुखदत्ता। लेखक है अपने संत एकनाथ। संत एकनाथ क्या बोलते हैं कि फर्स्ट कडवे में क्या बोलते हैं, जेवी चंद्र किरण चोकोरासी पाखोवा जेवी पिलायंसी जीवन जैसे का जीवांसी तवे सर्वसा मृदुत्व। म्हणजे काय, जसे चंद्राकडे चाकोर चाकोर धावत जातो, चाकोर जसा ओढला जातो, तसेच पिलांकडे पाखरं धावत जातात। काय होतात, कवी कोणाची तुलना करतो यामध्ये बघा, या पोयम मध्ये कवी पहिले तर योगीची वैशिष्ट्य सांगतो। योगी सारखं आपण जीवन जगलं पाहिजे, योगी सारखं आपण राहिलं पाहिजे, हे या कवितेचं मुख्य वैशिष्ट्य आहे। तर या प्रत्येक कडव्यामध्ये योगीला कंपेअर केला आहे। तर फर्स्ट कडव्यामध्ये योगीला कोणासोबत कंपेअर केलाय, योगीला कोणासोबत कंपेअर केलंय, ते जसं चंद्रकिरणाकडे चकोर जसा धावत जातो, चक्कर धावत जातो, चकोर ओढला जातो, पिलांकडे जसे पाखरं धावत जातात, कशामध्ये पिलांकडे जसे पाखरं धावत जातात, तसेच माणूसही कोणापाठी धावत जातो, माणूसही सुखाच्या पाठी धावत जातो। माणसाला काय पाहिजे असते, प्रत्येक माणसाला सुख पाहिजे असते, असं तर नाही ना की कोणत्या व्यक्तीला दुःख पाहिजे असते। माणूस कधीही प्रत्येक ठिकाणी सुखाच्या पाठी धावत असतो। बघा, सुख हेच माणसाचे खरे उद्दिष्ट सांगितले आहे। बघा, चंद्राकडे जसा चकोर ओढला जातो आणि पिलांकडे पाखरं धाव घेतात, तसंच माणसाचं जीवन सुखाकडे ओढलं जातं। सर्वांना काय पाहिजे असते, सुखच पाहिजे असते। सुख हे जीवनाचे उद्दिष्ट, मुख्य उद्दिष्ट मानले जाते, हे कवी फर्स्ट कडव्यातून बोलतो। सेकंड कडव्यामध्ये संत एकनाथ काय बोलतात, जळ वरी वरी शाणी मळ योगिया सबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्वकाळ सुखदाता। बघा, कवी काय बोलतात की योगी हा सर्वस्व कसा असतो, सुखी असतो, शांत, त्याचं मन शांत असतो। का, कारण की तो इंद्रियाच्या सुखाच्या मागे धावत नाही, तो विचार करून, वैचारिक विचार करून। बघा, जसं पाणी क्षणभर मळले तरी पुन्हा स्वच्छ होतो, म्हणजे काय, जसं एखाद्या पाण्यामध्ये आपण माती किंवा काही टाकलं तर ते काय होतं, स्वच्छ होतो थोड्या वेळाने। कधी ते माती कधी खाली जाऊन बसते, थोड्या वेळाने ही बॉटमला त्याच्या मुळाशी जाऊन, पाण्याच्या मुळाशी जाऊन बसते, ते थोड्या वेळाने पाणी स्वच्छच होते। तसेच योगीचं पण वैशिष्ट्य आहे। योगीचं काय वैशिष्ट्य आहे, तसे योगी आपल्या स्वभावाला कसा ठेवतो, शुद्ध ठेवतो, तो क्षणिक सुखावर अवलंबून नसतो। जसं माणूस हा क्षणिक सुखावर अवलंबून असतो, म्हणजे इंद्रियाद्वारे जे सुख भेटतं त्यावर अवलंबून असतो, तो त्याला खूप आनंद भेटतो ज्याने, तसंच योगी त्या सुखांवर अवलंबून नसतो, त्या क्षणिक सुखावर अवलंबून नसतो, तो कायम शांत आणि सुखी असतो, कायम शांत आणि सुखी असतो। हे कवी संत एकनाथ सेकंड कडव्यामधून सांगतात। थर्ड कडव्यामध्ये बघा, संत काय बोलतात की उदकाचे सुख ते किती सर्वेची क्षणी तृषिती होते योगिया ते स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही। बघा, मी पहिलेच तुम्हाला बोललेलं की कविता खूप हार्ड आहे, मला सुद्धा वाचायला थोडं प्रॉब्लेम होते, कवितेचे वर्ड खूप डिफिकल्ट आहे, त्यामुळे तुम्ही बारीकीने बघा आणि घरी सुद्धा प्रॅक्टिस करा। बघा, उदक म्हणजे काय, शाश्वत आनंद, आणि स्वानंद तृप्ती म्हणजे काय, स्वतःच्या आनंदात तृप्त असतो, स्वतःच्या आनंदात तृप्त असतो। कोण असतो स्वतःच्या आनंदात, योगी। कोणाशी कंपेअर केलाय, आपल्या कविता कोणाशी कंपेअर केली, योगीच्या स्वभावाशी कंपेअर केलाय। बघा, इंद्रियामधून मिळणारं सुख फार कमी काळ टिकत नाही, फार कमी काळ टिकत नाही, ते क्षणिक असतं आणि लगेच नष्ट होतो। म्हणजे इंद्रिय म्हणजे काय, इंद्रिय म्हणजे ज्या गोष्टी, म्हणजे ज्या माध्यमातून आपल्याला बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान मिळतं। इंद्रिय म्हणजे काय, ज्या गोष्टीमार्फत आपल्याला बाहेरचं दुनियेचं ज्ञान मिळतं, म्हणजे काय, जसं की आपलं जीभ झाली, कान झाला, नाक झाला, जिभेद्वारे आपण स्वाद घेऊ शकतो,
आपण नाकाद्वारे आपण श्वास घेऊ शकतो किंवा आपण स्मेल ओळखू शकतो, कानाद्वारे आपण बाहेरच्या दुनियाला ऐकू शकतो. ह्याला बोलतात इंद्रिय. टोटल किती? 5 इंद्रिय आहेत. तर त्वचा झाली, त्वचेमार्फत आपण काय करू शकतो, आपण हे काय बोलतात त्याला, त्वचेद्वारे आपण श्वास पण घेऊ शकतो किंवा आपण जे घाम वगैरे येते त्वचेद्वारे बाहेर काढू शकतो. बघा, तर याच्यामध्ये हेच बोलले जातं की तो सुखात कधीही विकार नाही होत, विकार नसतो, म्हणून ते सुख श्रेष्ठ मानले जाते. योगी कधीही इंद्रियामार्फत भेटलेले सुख असते त्यापाठी धावत नाही. तो काय स्वतःमध्ये जे तो स्वतः शांत राहतो, तर मन प्रसन्न करतो आणि स्वतःला जितकं सुख भेटते त्यामध्ये तो सुखी राहतो. तो इंद्रियामार्फत सुख भेटते त्यावर अवलंबून नसतो, म्हणून त्याचे सुख कसे मानले जाते? श्रेष्ठ मानले जाते. फोर्थ लाईन मध्ये कवी काय बोलतो? एक थांबा. हा बघा, फोर्थ लाईन मध्ये कवी बोलतो, उदकाची जे मधुरता ते रसेनेसीची तत्वता, योगी यांचे गोडपणा पाहता होय निवविता सर्वे द्रिया. बघा, म्हणजे इथे काय बोलतात, योगींचे जे आहेत गुण ते आपण पाहून पण आपल्या मनाला कशी भेटते? शांत भेटते, आपले मन कसे प्रसन्न होते. बघा, फोर्थ कडव्यामध्ये काय बोलतो, इंद्रिय सुख गोड वाटतात पण ते फसवणारे असतात. इंद्रिय सुख कसे असतात? फसवणारे असतात, ते काही क्षणापर्यंतच असतात. योगी त्या गोडपणाकडे आकर्षित होत नाही, सर्व इंद्रियांवर तो नियंत्रण ठेवतो. तो विवेकावर विचार करून नियंत्रण घेतो. तो काय करतो? विवेकावर विचार करतो आणि नियंत्रण ठेवतो आणि निर्णय घेतो. आपण तसं नाही. आपल्याला काय इंद्रिय सुख आपल्याला खूप महत्वाचे वाटतात, आपल्याला क्षणिक सुखावर आपल्याला आनंद भेटतो, तसं योगी करत नाही. बघा, फिफ्थ कडव्यामध्ये कवी काय बोलतोय की मेघमुखे अधपतन उदकाचे देखुनी जाणं, अधपाते निवती जण अन्नदान सकाळांचे. बघा, यामध्ये कवी संत एकनाथ काय बोलतात की जे अज्ञानामुळे माणूस अधपतनाकडे जातो. अधपतन म्हणजे काय की जे चुकीचे निर्णय आहेत त्या मार्गाने माणूस वळला जातो, त्या मार्गाकडे, चुकीच्या मार्गाकडे माणूस वळला जातो. पण योगी त्याच्या मोहातून दूर राहतो. योगी काय करतो? अशा मोहापासून दूर राहतो, त्या नाण्याच्या मार्गाने तो चालतो, म्हणून तो श्रेष्ठ ठरतो. प्रत्येक ठिकाणी काय, योगी आपल्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो, कारण की तो इंद्रिया सुखांकडे नाही वळत, तो चुकीच्या मार्गाकडे नाही जात. तो काय करतो? तो विवेकावर नियंत्रण ठेवतो आणि तसे निर्णय घेतो, तो ज्ञानाच्या मार्गाने जातो, म्हणून योगी हा श्रेष्ठ ठरला जातो. शेवटच्या कडव्यामध्ये कवी काय बोलतात की तैसे योगी आसी खालू ते येणे, जे इलोकी जन्म पावणे, जननिवनी श्रवण कीर्तीने निजज्ञाने उद्धरी. काय, शेवटच्या ओळीमध्ये कवी बोलतात की योगी स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगतो. योगी काय करतो? स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगतो. तो अन्नदान करतो व सत्कर्म करतो. सत्कर्म करतो. अशा योगींच्या संगतीत लोक राहू इच्छितात. काय, अशा योगीच्या संगतीत लोकांना काय राहायला आवडते, म्हणून त्याचं जीवन कसं आहे, ऐकलं तरी आपलं जीवन कसं होतंय? पवित्र होऊन जातंय. बघा, भाषा खूप डिफिकल्ट आहे. मी तुम्हाला पहिलेच बोललो, भाषा खूप समजायला डिफिकल्ट आहे. तुम्हाला घरी जाऊन याची प्रॅक्टिस करायलाच लागेल. मी तुम्हाला तरी पण सोप्या आणि इझी लँग्वेजमध्ये जे कडवे आहेत त्याचा तुम्हाला एकदम स्पष्टीकरण दिलं आहे, एकदम एक्सप्लेन करून सांगितलं आहे. तुमचं एकच काम आहे की तुम्हाला ही कविता पूर्ण, ही व्हिडिओ पूर्ण परत बघायची आहे आणि जेवढं समजलं ते स्वतःहून तुम्हाला पेपरवर लिहून प्रॅक्टिस करायची आहे. तेव्हाच तुम्हाला समजेल. कारण की माझ्यामध्ये तरी संतवाणी खूप इम्पॉर्टंट कविता आहे. ही नाही तरी अंकिला मी दास तुझा, या दोनपैकी एक कविता येण्याचे चान्सेस खूप दाट आहेत, खूप जास्त चान्सेस आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो. कवितेचा विषय बघा, या कवितेत कवीने काय योगीच्या जीवन दृष्टीबद्दल सांगितलं आहे. काय केलेलं आहे कवींनी? योगींच्या जीवनाबद्दल सांगितलं आहे की योगी कसा जगतो, योगीची वैशिष्ट्य काय आहेत. अजून काय बोलले? सामान्य माणूस इंद्रियामागे धावतो, पण योगी काय करतो? तो योगी त्याच्या इंद्रियामागे नाही धावतो. सामान्य माणूस क्षणिक सुखांवर अवलंबून राहतो आणि ते कसे असते? फसवे असते. योगी मात्र इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो. तो इंद्रियांवर काय ठेवतो? नियंत्रण ठेवतो. कवी सामान्य माणूस आणि योगी यांची तुलना करून योगीचे जीवन श्रेष्ठ असल्याचे सांगतो. हेच कवीचा विषय आहे. आणि कविता आवडण्याचे कारण तर तुम्हाला माहिती आहे. फर्स्टमध्ये काय, भाषा सोपी वाटली, हे प्रत्येक ठिकाणी लिहायचं. भाषा सोपी वाटली, माझ्या मनाला प्रसन्न वाटली, मला आनंद वाटला कविता वाचून, हे तुम्हाला 2 पॉईंट लिहायचेच आहेत. आणि 2 पॉईंट तुम्हाला कवितामधून जे समजले ते लिहायचं.
सिंपल आहे बघा. कवीने खऱ्या आणि खोट्या सुखातील फरक सांगितला आहे. योगींचे संयमी आणि शांत जीवन संयमपणे प्रभावीपणे मांडले आहे. जीवनात आत्मिक शक्ती किती महत्त्वाची आहे हे सुद्धा योगींनी एकदम सोप्या रित्या सांगितलेलं आहे. म्हणून ही कविता मला आवडली. हे हे झालं तुमचे हे कवितेचं आवडण्याचे कारण आणि कवितेचा विषयही सांगितला आहे. कवितेचं प्रत्येक कडव्याचं एक्सप्लेनेशन पण दिले आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही अडलं असेल तर तुम्ही मला मेसेज करा. हे बघा इथे मी लिहिलंय JR ट्युटोरियल्सचं ऑफिशियल इन्स्टा ID आहे, इन्स्टा पेज आहे. तिथे तुम्ही मेसेज करा, तुमचा प्रॉब्लेम मांडा किंवा कॉमेंटमध्ये सांगा किंवा माझ्या इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करा. मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा ट्राय करेल. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजची आपण व्हिडिओ इथेच थांबवत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कविता सिरीज आपण कंप्लीट केली आहे. होप तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघितल्या असाल आणि तुम्ही मराठी सब्जेक्टची जी प्रिपेरेशन आहे ती खूप चांगल्यारित्या केली असाल. आपली व्याकरण सिरीज पण मी घेतली आहे. आता कविता सिरीज पण झाली आहे. नेक्स्ट सिरीजमध्ये आपण उपयोजित लेखन पण घेण्याचा ट्राय करू किंवा दुसरं तुम्हाला जे जास्त अडलं असेल, ज्यामध्ये तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येत असेल ती आपण सिरीज स्टार्ट करू आणि लवकरात लवकर आपण स्टार्ट करून ती संपवायचा पण प्रयत्न करू, जेणेकरून तुमची एक्झाम पण जवळ आले आणि तुम्ही खूप लवकर स्टडी करू शकाल व्हिडिओ बघून. तर चला आपण आजची व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत तुम्ही एक्झामची प्रिपरेशन आजची करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.